महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी संदर्भात। राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात सूर दिसून येतो। पक्ष ताब्यात घेण्याची लढाई लढण्यापेक्षा पद सोडा असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय। प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर पक्षामधील दुफळी समोर येते। उमेश पाटलांच्या पोस्टनं सुद्धा चर्चांना उधाण आलंय। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर पक्षामध्ये आता तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात सूर उमटलाय। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी थेट सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधलाय। तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही एक पोस्ट करत भूमिका मांडली आहे। त्यामुळे पक्षातच अंतर्गत गटबाजी दिसत असल्याचं चित्र आहे। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची गुरुवारी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत 6 तास बैठक झाली। या बैठकीत प्रशांत किशोर यांनी तटकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांची आहे। ही माहिती माध्यमांमध्ये आल्यानंतर आता राष्ट्रवादी सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात जोरदार सूर उमटू लागलाय। तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत की ह्या लोकांनी दादा गेल्यानंतर पवार कुटुंबासोबत खमक्यापणाने उभं राहायला पाहिजे होतं। पक्ष ताब्यात घेण्याची लढाई करण्यापेक्षा जर माननीय सुनेत्रा वहिनी आणि पार्थदादा करताय तुम्ही यांना पक्ष ताब्यात घ्यायचंय आता त्याच्या तसं तर दिसते, मग का तुम्ही पवारांच्या म्हणजे अजितदादांच्या कुटुंबाला त्रास का देताय? जगदंबाची शपथ घेऊन सांगते की दादांनी तेव्हा सांगितलं होतं मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, तुम्ही कामाला लागा। तसे दादा प्रत्येक कार्यकर्त्याकडे बोलत होते। मला असं वाटतं आपण सगळ्यांनी शांततेने घेतलं पाहिजे। अजितदादा गेलेले आहेत आणि त्यांच्या पक्षामध्ये आपल्याला हा पक्ष सांभाळायचा आहे। दादांनी दिलेल्या संधींवर मोठे झालेले लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत। आता मनात एक प्रश्न निर्माण होतो, यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? की दादा सत्तेमध्ये होते तोपर्यंतच ते प्रेम होतं? दादांवर खरं प्रेम असतं तर दादांच्या परिवारावर कणभर जास्त प्रेम असायला हवं होतं। दादांवर प्रेम असल्याचं सांगणं खूप सोपं आहे, पण दादांच्या परिवाराच्या पाठीशी निस्वार्थपणे उभं राहणं हीच परीक्षा आहे। मी गेल्यानंतर माझ्या माणसांना तुम्ही जपलं की त्यांनाच एकटं पाडलं? आज दादा असते तर त्यांनीही हा एकच प्रश्न विचारला असता। उमेश पाटील मला वाटतं नाव घ्यायला घाबरले असतील। सुनेत्रा वहिनींना ती ताकद, ते बळ, तो विश्वास द्यायला पाहिजे होता। उमेश पाटील घाबरले असतील। उमेश पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही। दादांच्या मृत्यूच्या नंतर म्हणजे अपघात झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी अंत्यविधी झाला आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्ही शोध घ्या की आमच्या आमदारांना फोन कुणी केले, मृताग्नी द्यायचा आहे त्याच्या अगोदर तर शपथविधीची तयारी चालू केली काही लोकांनी। ह्याला हा मंत्री होणार, तो अर्थमंत्री होणार, हे केंद्रात जाणार, ते मंत्री होणार, हे सगळं चालू झालं ना। असं आहे की अजितदादांवर प्रेम होतं नव्हतं, आता ते कुणाबद्दल ते बोलतात, काय बोलतात ते त्याच्यामध्ये काही स्पष्ट नाहीये। पण अजितदादांवर प्रेम होतं म्हणूनच आम्ही सगळे जे अजितदादांबरोबर जे आहे त्या पवार साहेबांना सोडून इकडे आलेलो होतो। रुपाली ठोंबरेंपाठोपाठ उमेश पाटलांच्या या पोस्टनं राष्ट्रवादीमधील अंतर्गत नाराजी स्पष्टपणे दिसतेय। आधी प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांना भेटून राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला देतात, मग रुपाली ठोंबरेंची वक्तव्य आणि उमेश पाटलांच्या पोस्टमुळे तटकरेंसह पटेलांच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये वातावरण तयार होतंय का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। मराठ्यांच्या रॅलीवर हल्ला करण्याचा किंवा मला अटक करण्याचा डाव आहे असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा जरांगेंचा आरोप बावनकुळेंनी खोडून काढलाय। कोणत्याही समाजावर मी अन्याय करू शकत नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर नवा आरोप केलाय। मराठा समाजाच्या रॅलीवर हल्ला करण्याचा किंवा मला अटक करण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। तर बावनकुळेंच्या सांगण्यावरूनच मराठा कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचंही जरांगेंनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले, आता शेवटचा डाव काहीतरी रॅलीवर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठेतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा। बावनकुळेंनी मात्र जरांगेंचे हे आरोप खोडून काढले। यांचा माझच उतरतो, त्याच्याशिवाय हे ठेपायला येत नाही दादा। कारण फडणवीसांच्या माध्यमातून तो बावनकुळे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पत्र काढतो, हे देशात पहिल्यांदा झालं असं की एखादा मंत्री पत्र काढतोय प्रमाणपत्र रद्द करायला।
शिरसाटच्या सांगण्याहून मराठ्यांचं वाटोळं केलं. यांच्या डोक्यात हवा गेली, हवा. जे कोणी माझा आरोप करताय त्यांना लखलाभ आहे. माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर अन्याय करण्याचा, आणि त्यामुळे मराठा समाजाच्या बद्दल कधीच माझ्या मनात वेगळी भूमिका नाहीये. खऱ्या अर्थाने मी कधीच कुणावर अन्याय करू शकत नाही, हा माझा स्वभाव नाही. त्यामुळं कुणी माझ्यावर असं बोललं त्यांना त्यांचा लखलाभ आहे. दरम्यान कुणबी प्रमाणपत्राबद्दल राज्य सरकारकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं तेही पाहूया. राज्य सरकारनं 2,96,246 अर्जांची पडताळणी केली. 2,60,000 कुणबी प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आली. कुणबी प्रमाणपत्रासाठीचे 219 अर्ज नामंजूर झाले, तर 10,843 अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत, असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. कुणबी प्रमाणपत्रांवरून आक्रमक झालेल्या जरांगेंनी आपण एकनाथ शिंदे आणि शिरसाठांचे फोन उचलत नसल्याचा दावा केलाय. त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना, मी त्यांचा घ्याय ना, कोणाचाच घ्याय नाही फोन. मिस कॉल दाखायचे मग त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहेत, घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार, अजिबात नाही. तुम्ही दुरुस्त करा, पहिल्यासारखं प्रेम सुरू. दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनामुळे सरकार झुकलं तर आम्हीही रस्त्यावर उतरू, असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिलाय. 1967च्या पूर्वीचा पुरावा पाहिजे. त्या वंशावळ जे असेल त्या वंशावळीमध्ये जुळलं पाहिजे, तरच त्या व्यक्तीची व्हॅलिडिटी होते, अन्यथा व्हॅलिडिटी होत नाही. आणि चुकीचे प्रमाणपत्र जर कुठल्या अधिकाऱ्याने दिले असेल काय, तर त्या अधिकाऱ्यालाही पनिशमेंट व्हायला पाहिजे. सरकार झुकलं तर आम्ही तयार आहोत ना रस्त्यावरती बसायला. असं कसं झुकेल सरकार? सरकार ज्या दिवशी अशा प्रकारे कुठला निर्णय घेण्याच्या मानसिकतेमध्ये दिसेल, हा संपूर्ण 60% ओबीसी समाज रस्त्यावरती येईल. कुणबी प्रमाणपत्रांवरून सुरू झालेल्या वादामध्ये वकील गुणरत्ना सदावर्ते यांनीही उडी घेतली. जरांगे पाटील, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावर सदावर्तेंनी एक गाणं गायलंय, पाहूयात. ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे ढोपराला आग लागली पळा पळा पळा. अरे मनोज जरंगेचा काळ हो गेला, मनोज जरंगेचा काळ हो गेला. जात प्रमाणपत्र रद्द झाला, जात प्रमाणपत्र रद्द झाला. शिंदे साहेब, उदय सामंत, शिंदे साहेब, उदय सामंत, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही. काय म्हणतात त्या भाषेला? इकडून तिकडे जाते. इंग्रजीमध्ये पेंडुलम म्हणलं तर बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे, बरं आहे हो. ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले? मोदी आणि शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंनी हा सवाल केलाय. पंतप्रधान मोदींचा भिऊ नकोस, मी तुमच्या पाठीशी, हा संदेश कोर्ट, शहा की फडणवीसांसाठी, असा सवाल ठाकरेंनी केलाय. ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार, असं ठाकरेंनी म्हटलंय. आमच्या केसची सुनावणी सुरू असताना जे पंतप्रधान जेनझीना नाही भेटले, ते पंतप्रधान गद्दारांना भेटतायत, गद्दारांना भेटतायत आणि गद्दारांना सांगतायत की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हे फार आक्षेपार्ह आहे आणि ह्याची दखल आम्ही तर घेतोच आहोत, जनतेने घेतली पाहिजे, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घेतली पाहिजे आणि विचारलं पाहिजे की नेमकं तुम्ही कोणाला बोललेला आहात. नाही, आम्ही ते मांडू आता, पण हे मी जनतेच्या न्यायालयात तर पहिल्या प्रथम मांडतोय, जनतेच्या न्यायालयात आपल्या माध्यमातून मी मांडतोय आणि हे आक्षेपार्ह आहे. पहिली गोष्ट, कोणाच्या पाठीशी वगैरे हा तर भाग वेगळाच, पण गद्दारांना आमच्या देशाचा पंतप्रधान भेटतोय आणि गद्दारी केल्याबद्दल भिवू नका, मी तुमच्या पाठीशी सांगतोय, हे फार निंदनीय आहे. आता हा जो काही गद्दारीचा व्हायरस आहे, हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे आणि कदाचित मोदींनी हा संदेश इतर पक्षातल्या होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का, की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी, बघूया तुमचा आपका बाल भी नहीं बाका होगा, मैं देखता हूं. तर असा हा संदेश किंवा ही धमकी मोदींनी कोणाला नक्की दिले? सुप्रीम कोर्टाला दिले, अमित शहाना दिले, देवेंद्रना दिले, प्रशासनाने दिले का हा संदेश इतर पक्षातल्या गद्दार होऊ शकणाऱ्या खासदारांना दिले की तुम्ही गद्दारी करा, मी तुमच्या पाठीशी आहे? तर याचा खुलासा झाला पाहिजे. शरद पवारांचे 8 खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये मोदींची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राच्या प्रश्नाबाबत सोमवारी मोदींची भेट घेणार असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली. दरम्यान मोदींनी याआधी शिंदेंच्या खासदारांसह टीएमसी मधून फुटलेल्या खासदारांची देखील भेट घेतली.
या भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेमध्ये सादर होणार अशी चर्चा आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हे 8 खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. म्हणून आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना ऑफिशियली माननीय प्रधानमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या 8 लोकसभेच्या खासदारांनी विनंती करून आम्ही वेळ मागितली. माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्ही 8 खासदारांना सोमवारी पार्लमेंटच्या त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिलेली आहे. 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या 8 खासदार माननीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही भेटणार आहोत. माननीय प्रधानमंत्र्यांना 8 खासदार ऑफिशियली वेळ घेऊन ऑफिशियली दिवसा ढवळ्या 11 वाजता सकाळी ऑफिशियली, आणि तो फोटोही आम्ही तुम्हाला पाठवू. तुम्ही दाखवला तर आम्हाला आनंद होईल. राज्याच्या काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगानं ही भेट होणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान काल ठाकरेंच्या शिवसेनेतनं फुटलेल्या 6 खासदारांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळी टीएमसीतनं फुटलेले 20 खासदारही मोदींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते. या सर्व खासदारांना पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. मोदींनी या सर्व खासदारांसोबत स्वतंत्र चर्चा केली अशी ही माहिती आहे. मात्र या सगळ्या भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेत सादर होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिरामधील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. 5 वर्षामधील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार आहे. मुंबईच्या प्रभादेवीमधील सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या कथित देणगी घोटाळा प्रकरणात आता मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. काल मंदिर ट्रस्टच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. यानुसार गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार आहे. मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदींचीही सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आता 2023 ते 2026 दरम्यानच्या देणगी संकलनातील चढउतारांवरून चौकशी केली जाईल. अनियमितता, चोरी किंवा प्रशासकीय त्रुटी होत्या का याचाही शोध घेतला जाणार आहे. तर 5 वर्षातील देणग्या आणि मौल्यवान वस्तूंचं ऑडिट होणार आहे. शिवाय अतिरिक्त मुख्य सचिवांना तातडीनं हा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान राज ठाकरेंनी आरोप केल्यानंतर हे सगळं प्रकरण उजेडात आलंय. राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत ट्रस्टमधील काही सदस्यांनी शिंदेंना लिहिलेल्या पत्राचं वाचन केलं होतं. त्यामुळे खळबळ उडाली. आता ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही. गुंगी गुडिया टीकेनंतर फोन केल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा दावा. गुंगी गुडिया टीकेबाबत गैरसमज पसरवला जातोय. सपकाळांचं स्पष्टीकरण. सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे निर्देश. गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार. तातडीनं अहवाल सादर करण्याच्या सूचना. पॅलेट गनचा वापर कसा झाला, एसआयटी चौकशी व्हावी. आंदोलकांवर पॅलेट गन वापरासंदर्भात चौकशीची सुप्रिया सुळेंची मागणी. नवी मुंबईतील कार्यक्रमाला आमंत्रण असतानाही शिंदे गैरहजर. नवी मुंबईमध्ये मेघालय हाऊस उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून भूखंड हस्तांतरित करण्याच्या कार्यक्रमात शिंदे गैरहजर. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणामध्ये शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर. 20 दिवसानंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल, म्हात्रेची प्रतिक्रिया. अभिजित दिपकेचा पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. पोलीस अधिकाऱ्याला अवमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप. आंदोलन करण्याचा इशारा. मराठी शिकायला आणखी 100 दिवसांचा वेळ घ्या. भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांची मागणी. नाशिक शहरामधील रस्त्यांच्या दुर्दशेवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचं आंदोलन. हातातोंडावर पट्ट्या बांधून ठाकरेंच्या नगरसेवकांचं नाशिकमध्ये आंदोलन. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 6 जणांचा मृत्यू झालाय. अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर कारवाई होणार का, आंदोलकांचा सवाल.
नवी मुंबईच्या कोपरखराणे स्थानकावर एका व्यक्तीने महिलेकडे अश्लील नजरेनं पाहिल्याचा आरोप. संबंधित व्यक्ती महिलेच्या मागे फिरत असल्याचं देखील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालंय. चंद्रपूरमधील तोरगाव परिसरातील गोसेखुर्द उजव्या कालव्याला भेगा पडल्या. वर्षभरापूर्वीच झालेल्या कालव्याला भेगा पडल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. आमदार विजय वडेट्टीवारांनी कालव्याची पाहणी केली. आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. तुकाराम मुंढे यांचं आता पुढचं टार्गेट हे चायनीज फूड असणार आहे. चायनीज फूडकडे लक्ष द्या अशी लोकांची मागणी आहे असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलेलं आहे. दारू प्यायल्यानंतर सुद्धा लोक एफडीएला फोन करतात असं मुंढेंनी म्हटलंय. पुण्यातल्या मुलाखतीमध्ये एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे वक्तव्य केलंय. विद्यापीठामध्ये आता एफडीए आहे म्हणून सांगायला हरकत नाही. तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या. पाषाण रोडला ना बहुतेक, किंवा बापट रोडला, दोन्हीपैकी. पाषाण रोडच्या बाजूनं येस तिथे येस. मी असा आता विचार करा जाऊन बघाव्यात का जरा तिथे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे. म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं. चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशन्सची अभ्यास केला. चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला. पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज. म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत. तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे. अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक दोन्ही प्रकारचे ड्रिंक्स माझ्या अधिकारात आहेत. त्याचं क्वालिटी, त्याचं लेबलिंग, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचे जे काही प्रोसेसेस आहेत ते एफडीएच्या अधिकारातून आहेत. ते लाईनमध्ये आहे. कारण सध्या जरा जास्तच काम आहेत, पण ते प्लॅन केलेलं आहे. याच्याच अनुषंगाने सांगायला आवडेल की ज्यावेळेस मी हे काम सुरू केलं एफडीएमध्ये त्यावेळेस आम्ही एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. आणि टोल फ्रीमध्ये कंप्लेंट ज्याला असतील त्या करायचे. एक 8-10 दिवस झाल्यानंतर माझे कर्मचारी एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये आले, कारण तो 24/7 टोल फ्री नंबर आहे. जे कंट्रोल रूममध्ये बसतात, रात्री अटेंड करतात, ते आले. म्हणलं सर भेटायचं आहे. म्हणलं बोला काय इश्यू आहे. तर ते म्हणे जरा रात्रीची ड्युटी मला सकाळी भेटेल का. म्हणलं काय झालं. नाही रात्री थोडा त्रास होतो. म्हणलं उलट कमी कॉल येत असतील इथं, पण दिवसभर जसे मान तसे पण नसतील. नाही तसं नाही. म्हणजे काय इश्यू. म्हणजे विचित्र कॉल येतात. म्हणलं विचित्र कॉल म्हणजे नेमकं काय होतं. काय म्हणजे सर्वसाधारणपणे 11-12च्या दरम्यान, 1च्या दरम्यान फोन कॉल येतात आणि म्हणतात तुकाराम मुंढे साहेबांचा नंबर द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. ते सांगतात नंबर तर आमच्याकडे नाही आहे आणि तुमची काय कंप्लेंट असेल सांगा, आम्ही तशी त्याप्रमाणे नोट डाऊन करतो, कारवाई करतो. ते 1-2 वेळेस सांगतो, ते काय ऐकत नाही. मग शेवटला म्हणतात तुमची टीम पाठवा इथं. म्हणजे कुठे पाठवायची. म्हणजे मी सध्या ड्रिंक घेतोय, ड्रिंकची टेस्ट बरोबर नाही आहे. आणि हे लिटरली घडलेलं आहे. म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती नाही, लिटरली घडलेलं आहे. तुम्ही इतक्या रेड करताय, म्हणजे वेगवेगळे छापे पडतायत, हॉटेलवर पडतायत, कॅन्टीनवर पडतायत. हायकोर्टच्या कॅन्टीनवर पण छापा पडला. त्या हायकोर्टचा जो कॅन्टीन चालक आहे तो कधी असं म्हणाला नाही का एखादा कॉकरोच निघाला तर काय होतं त्याच्यात. त्या अन्नाच्या डिशमध्ये एखादा कॉकरोच असलेलं तर काय होणार. काय चालेल, एखादा कॉकरोच तर चालतोच ना. आय थिंक कॉकरोच काय असतं आपल्याला पाठीमागच्या काही दिवसामध्ये कळलेलं आहे. त्यांना कळलंय. कारण कॉकरोच असा आहे त्याला कुठेही फेगा तिथून तो जन्म घेतो लागलीच. तर ती जी जोक्स अपार्ट, पण ती जी हायकोर्टाच्या कॅन्टीनवरती जे इन्स्पेक्शन झालं, इट वॉज ॲज पर द डायरेक्टिव्ह ऑफ द हायकोर्ट ओनली. ही आदल्या दिवशी काही ते हिअरिंग झाली होती. एग्जामिनेशन हिस्ट्री का सबसे बड़ा घोटाला था. उसमें सैकड़ों एफआईआर दर्ज हुई, 350 से ज्यादा फेक एलिमेंट डमी कैंडिडेट पकड़े गए. हमने सैकड़ों इनको प्रूफ दिए, लेकिन इन्होंने भर्ती को पूरा कर दिया. सर मेरा दरोगा बनना एक सपना था. मैं किसान फैमिली से बिलोंग करता हूं, तो मैंने नई भर्ती की आस में तो फिर से पढ़ना शुरू कर दिया और मुझे पढ़ते पढ़ते 4 साल गुजर गए. सर 2025 में फिर यूपीएसआई की भर्ती आई और ये चीजें 2025 में भी देखने के लिए मिली. सर यूपीएसआई के अंदर स्कोर कार्ड तक रिलीज नहीं करते हैं. मैंने परीक्षा दी है,
मुझे ये नहीं पता चल पाता है कि मेरे रॉ मार्क्स कितने हैं और मेरे नॉर्मलाइजेशन मार्क्स। अमीर परिवार पेपर खरीद के मेरे फ्यूचर को खत्म करता है। आइए, वेलकम, कैसे हैं आप? नाम क्या आपका? मेरा नाम सर अजय राघव है। अविनाश और अजय। आइए, अविनाश और अजय दोनों स्टूडेंट्स हैं, इनसे थोड़ा सुनते हैं, इनका एक्सपीरियंस क्या रहा है, बताइए। सर मैं यूपीएसआई एस्पिरेंट हूँ। वो पास पकड़ते हैं। सर मैं यूपीएसआई एस्पिरेंट हूँ और उत्तर प्रदेश में यूपीएसआई की भर्ती 5 साल के बाद आती है। 2020-21 यूपीएसआई की भर्ती 2020-21 में आई थी। इससे पहले तो उसमें व्यापक स्तर पर घोटाला हुआ था। ये उत्तर प्रदेश पुलिस का भर्ती बोर्ड तय करता है, इनको क्या दिक्कत है? अगर ये फेयर भर्ती कराते हैं तो इनको नॉर्मलाइजेशन देना चाहिए। सर मैं एक चीज इसमें जोड़ना चाहूंगा कि जो नॉर्मलाइजेशन है ये पेपर लीक से ही बड़ा स्कैम है, क्योंकि इनकी अकाउंटेबिलिटी फिक्स करने वाला नहीं है। ये नॉर्मलाइजेशन फॉर्मूला जारी नहीं करते हैं, ये शिफ्ट वाइज नॉर्मलाइजेशन डेटा नहीं देते हैं, इनको खुली छूट मिली हुई है। मेरा नाम अविनाश है, मैं इन्हीं छात्रों में से कोई एक जरूर हूं। चूंकि मैं ये कह सकता हूं सर कि मैंने अपनी तैयारी 2018 में शिक्षक भर्ती के लिए की थी। 2018 से आज तक मैं उसी की तैयारी कर रहा हूं। क्यों? सरकार के पास जगह खाली है, फिर भी वैकेंसियां नहीं दी जा रही हैं। उसके बाद ये होता क्यों है? सर ये सरकार की मानामानी है। इसमें सरकार अगर चाहे बच्चों से कि वैकेंसियां दे, प्रॉपर तरीके से चलती रहे। हम लोग ऐसा नहीं कि क्या कहते हैं एक डिमांड कर रहे हैं। 2018 से लेकर आज तक कई सारे धरना प्रदर्शन, कई सारे ज्ञापन ये दिए हैं। उसके बाद दूसरा मुद्दा ये कि 2022 से ही मैं यूपी पेट की तैयारी यूपी SSS आयोग से करता हूं। यूपी SSS आयोग 2022 से मैं तैयारी कर रहा हूं और उसकी भर्तियां आज भी ऑन रिकॉर्ड में बात कर रहा हूं कि कम से कम 9 से 10 वैकेंसियां आज तक क्लियर नहीं हुई है। और उसमें से बहुत सारी वैकेंसियां जिसके लिए हम लोगों ने लाठी खाई, ज्ञापन दिया, लोगों से जाके मिले कि हमारी दर्द, हमारे दुख को समझा जाए, लेकिन आज तक सरकार के कान में ये बात पहुंची नहीं है। इसमें से बहुत सारे ऐसे हमारे आणि आता बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात। नमस्कार।